This call is now being recorded. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Sadgurunath Maharaj ki Jai. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम. शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च आपल्याला एकदा वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. आपल्या चिंतनाचा विषय दासबोध. दासबोधाच्या अंतर्गत दशक 13वा आणि ह्या दशकाचं नाव आहे नामरूप. दशकाचं नावच नामरूप आणि ह्यामधला समास पहिला आत्मविवेक. आता नामरूप दशकाचं नाव आणि समास आत्मविवेक, दोन्हीही नाम जी आहेत ही अगदी परस्पर विरोधी आहेत की नाही. अस्ति भाती प्रिय नाम रूपंच चैत्यकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम तत्वद्वयम. म्हणजे नाम आणि रूप हे जे आहे हे मायेचं रूप आहे. पूर्ण श्लोक समजावून सांगण्याचं कारण नाही. आपला विषय काय आहे की या ठिकाणी या श्लोकामध्ये सुद्धा म्हटले की नाम आणि रूप हे मायेचे रूप आहे, हे माईक आहे. आणि दशकाचं नावच पूर्ण समर्थांनी माईक, त्यामधून माईकच प्रतीत होतं असं नामाभिधान केलेलं आहे. आणि पहिला समास दिलाय आत्मविवेक, की जो परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा असा विवेक आहे. विवेक आणि वैराग्य आपण मागचा पूर्ण समास विवेक आणि वैराग्य या संदर्भामध्ये बघितला. काय पद्धतीने विवेक आम्ही स्वतःचा विकसित केला पाहिजे, विवेक दृष्टी कशी विकसित केली पाहिजे या संदर्भात संपूर्णपणे ओहापोह मागच्या दशकामध्ये आम्ही पाहिला. आणि ह्या दशकामध्ये नामरूप आहे. मग आता नामरूप जी आहे ही नामरूप कशी आहे, माईक आहे. का बरं माईक आहे हे आधी आम्हाला माहित पाहिजे. मग आम्हाला आत्मविवेक का बरं करायचा याच मूल कळेल. आत्मविवेक आम्ही का करावा. हॅलो, काही प्रॉब्लेम आहे? आवाज येतोय? आमच्याकडे येतोय. आवाज नीट येतोय का? ठीक, आमच्याकडे नीट येतोय. हा ठीक. मग नाम आणि रूप हे दोन्ही
माईक आहे, मायेच्या प्रांतामध्ये आहे आणि जीव हा नेहमी या माईकामध्येच रमत असतो. नाम आणि रूप, नाम आणि रूप याच्याच मागे आम्ही असतो बघा. साधी कोणतीही एखादी आम्हाला नवीन वस्तू दिसली तरी आपण ती वस्तू पाहिल्याबरोबर काय म्हणतो, ह्याला काय म्हणतात, लगेच आपण विचारतो. म्हणजे कोणतंही नवीन रूप दिसल्याबरोबर आपण त्या रूपानंतर त्याचं नाम काय आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा दाखवतो. आणि जर आमच्या समोर फक्त कोणी नाव उच्चारलं असेल तर आम्ही म्हणतो तो कसा आहे सांगा बरं. म्हणजे तोच तो आहे का मी पाहिलेला, हे मी आता पडताळून पाहतो. म्हणजे नामाचा जरी उच्चार केला तर मी रूप जाणण्याची अभिलाषा करतो आणि रूप जर असेल तर आम्ही नामाच्या मागे लागतो. आम्ही जीव हा सतत नाम आणि रूप, नाम आणि रूप ह्याच्यामध्येच खेळत असतो. ह्याच्या पलीकडे आम्ही कधी जातच नाही. आणि नामरूप हे माईक आहे. रूपापेक्षा नाम त्या मनाने टिकाऊ आहे, निश्चित आहे. रूप जरी गेलं तरी नाम असतं, नाव असतात की यांचं नाव, या रस्त्याला यांचं नाव, या हॉस्पिटलला यांचं नाव, या शाळेला अमुक अमुक व्यक्तींचं नाव, इंदिरा गांधी मार्ग. म्हणजे रूप जरी गेलं तरी नाव आहे की नाही. परंतु रूपाच्या मनाने नाव जरी टिकाऊ असेल तरी सुद्धा ते नाव सुद्धा एक दिवस निश्चितपणे काळाच्या उदरात गडप होणार आहे. म्हणून नाम आणि रूप हे माईक आहे, ज्याची उत्पत्ती होते, ज्याला स्थिती आहे आणि जे लय पावतात त्याला माईक असं म्हणतात, त्याला माया असं म्हणतात. बाहेरची व्याख्या अगदी पक्की लक्षात ठेवावी. जी नाही या म्हणजे जी अस्तित्वातच नाही त्याला माया असं म्हणतात. आणि नाम आणि रूप याला अजिबात अस्तित्व नाही. रूप सुद्धा बदलत आहे की नाही. बालपणाचं रूप तारुण्यपणे राहत नाही, तरुणपणात वृद्धापकाली राहत नाही, आणि मग वृद्धापकाळ संपल्यानंतर हे सुद्धा रूप त्याचा लवलेश सुद्धा नसतो. म्हणून आम्ही काय म्हणतो, चला ना शेवटचं दर्शन तर होतं. केव्हा म्हणतो आपण, काही नाही तर शेवटचं पाहणं तर होतं. पण आता शेवटचं पाहून करणार काय, शेवटचं पाहून करणार काय, तेवढ्यासाठी केवढा आटापिटा. म्हणजे आम्ही रूपाच्या किती मागे असतो. जन्म झाल्यावर सुद्धा चला बघून येऊ, नवीन बाळाला पाहून येऊ, नाही पाहिलं तर जीव कसा पाहिलं पाहिजे, आमचं कर्तव्य आहे. ते काय म्हणतील, आणि उत्सुकता कसं आहे. आणि नुसतं गेल्यानंतर सुद्धा त्या रूपाला जेव्हा बघतो तेव्हा मग त्या रूपाबद्दल आपण शांत बसावं ते पण नाही. गेल्या मग हे बाळकिनी कोणासारखं दिसतं, कोणी म्हणतो आजीसारखं दिसतं, कोणी म्हणतो आजोबांसारखं दिसतं, कोणी म्हणतो आईसारखं दिसतं. आवाज कटतोय काकू? कटतोय सगळ्यांना, कटतोय का? क्लिअर आहे, क्लिअर आवाज क्लिअर आहे. हा, आमच्याकडे नाही, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. माझ्याकडे नाही कटत आहे. हा मग तुम्ही परत Clear रिस्टार्ट येतो करा, आवाज. म्हणजे मग तुमचा नेटचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे त्या रूपाला आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेला दोन्ही वेळेला आम्ही मात्र त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देऊन मोकळ होतो आणि त्यात रंगतो. रडणं म्हणजे सुद्धा रंगणंच आहे, त्याच्यामध्ये रमणंच आहे हो एक प्रकारचं. आणि हसणं म्हणजे सुद्धा रमणंच आहे. दोन्हीही रमणं आहे, दोन्हीही रंगणं आहे, दोन्हीही रेंगाळणं आहे. इतकं आम्ही त्या रूपाच्या अधीन आहोत, इतकं आम्ही त्या रूपाच्या मागे आहोत. पण हे रूप माईक आहे हे जर आम्ही लक्षात घेतलं तर आम्ही त्याच्या एवढा अधीन होणार नाही. व्यवहारापुरता नक्की करू, परंतु त्याच्याबद्दलची जी तळमळ असते, जी उत्सुकता असते,
जो जीव कासावीस होणं असतं हे आमचं होणार नाही. म्हणून नाम आणि रूप हे माईक आहे. नाम आणि रूप हे माईक आहे. हे आम्ही पक्क लक्षात ठेवावं. कसं आहेत नाम आणि रूप? नाम आणि रूप गगनी गंधर्व नगरे दिसताती. गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे. नाम आणि रूप कसे आहे? ज्याप्रमाणे आकाशामध्ये गंधर्व जे आकाशामध्ये त्या ढगांचे वेगवेगळे आकार दिसतात, त्याला गंधर्व नगर असं म्हणतात. वेगवेगळे आकार दिसतात, ते जेवढे क्षणिक असतात, अगदी आपण कोणाला बोलवून आणेपर्यंत त्याचा आकार बदलून जातो. जेवढे क्षणिक असतात तितकंच क्षणिक नाम आणि रूपाचं अस्तित्व आहे. तेवढेच ते बदलते आहे. रूप बदलत आहे, नाम पण बदलत आहे. बदलतात की नाही नाव? लहानपणी बंड्या म्हणतात, गोट्या म्हणतात, बाळू म्हणतात. मोठेपणी त्यांना बाबासाहेब, आबासाहेब, ताईसाहेब, काहीतरी वहिनीसाहेब, काहीतरी बदल नामाची उपाधी लागतेच. म्हणजे एवढ्यावरून तरी समजावं की नाम आणि रूप हे माईक आहे, हे बदलते आहे. आणि म्हणून हे सर्व ज्यांना ज्यांना सावयव आहे, जे ज्यांना ज्यांना आकार आहे, ज्यांना ज्यांना दृश्य रूप आहे, त्या सगळ्यांना माईक असं म्हणतात. आणि म्हणून नाम रूप हे माईक आहे. म्हणून मग आमच्या समोर त्या नामरूपांना अध्यारोप असं म्हणतात. अध्यारोपी नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिशते. मग आता या नामरूप आहेत तर आम्ही काय करायचं? या नामरूपाची काय व्यवस्था लावायची? तर ह्या नामरूपाच्या माध्यमातून ब्रह्मचा निर्देश होतो हे आम्ही समजून घ्यायचं आमच्या श्री गुरु. ह्या नामरूपाच्या माध्यमातून ब्रह्माचा निर्देश होतो. नामरूपाचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूप आहे, ते मी आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही याचा अभ्यास करू या नामरूपाचा, त्याच वेळेला मग आमच्या तिथे विवेक तयार होईल. आणि तो विवेक समर्थाने पहिलाच सांगितलेला आम्हाला, आत्मा आत्मविवेक. नाम आणि रूप जे आहे, नाम आणि रूप अनात्म आहे. आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे त्याचं अधिष्ठान जे ब्रह्म आहे हे आत्मस्वरूप आहे. आणि ते मी आहे. अध्यारोपित नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्देशते. या ठिकाणी ते ब्रह्म मी आहे असा आमचा जो निर्णय असतो, हा याला विवेक असं म्हणतात. म्हणून नामरूप या पहिल्या दशकाच्या अंतर्गत पहिल्या समाज समर्थांनी आत्मविवेक हा दिलेला आहे. म्हणून आम्ही नामरूपाचा विवेक पाहिल्या वेळ जो जो उपाय तो सीन, विवेकाशिवाय जे जे आम्ही करतो तो सगळा क्षीण आहे. समर्थ म्हणतात आहे तो सगळा क्षीण आहे हो. म्हणून विवेक पाहता आपण आत्माच असे. जर आम्ही विवेकाचा नीट अभ्यास केला, विवेकाधिष्ठित आमचं साधन असेल, तर मात्र मी आत्माच आहे, मी आत्माच आहे असा या अनुभवाला आम्ही प्राप्त होऊ. इतकं विवेकाचं महत्व आहे. आणि म्हणून आत्म अनात्म विवेक आम्हाला समर्थाने दिलेला आहे. आत्म म्हणजे काय? आत्मा आत्मस्वरूप. आणि अनात्म म्हणजे काय? ज्यामध्ये जे जड आहे, अचेतन आहे, या सगळ्याला अनात्म असं म्हणतात. मग हा विवेक कसा करायचा? समर्थ सुरुवात करतात आहे, आत्मान आत्मविवेक करावा, करून बरा विवरावा, विवरून सुदृढ धरावा जीवामध्ये. आज आपल्या मीटिंग मध्ये काही नवीन तरुण लोक सुद्धा जॉईन झालेले आहेत आणि त्यांना थोडस नवीन आहेत. थोडा आत्मविवेक थोडा कठीण जाऊ शकतो, परंतु समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी नक्की करावा.
अगदी जेवढं शक्य होईल तेवढं मी आपल्याला आहे सोपा करून विषय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण एक विशिष्ट विषयाला विशिष्ट उंची असते. लहान मुलांना आपण 1 2 3 4 5 6 शिकवतो, पण मॅट्रिक मध्ये मुलगा गेल्यानंतर त्याला आम्ही 1 2 3 4 नाही समजू शकत. त्याला आम्हाला ते 1 2 3 4 त्याच्या भाषेमध्ये, त्या अल्जिब्रा जॉमेट्रीच्या भाषेत सांगावं लागतं. म्हणून शक्यतो नवीन लोकांनी प्रयत्न करायचा, नाहीतर नाही समजलं तर मला फोन करून विचारायचं. म्हणून आत्मानात्म विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरोनी सुदृढ धरावा जीवामध्ये. कसा करायचा आत्मनात्म विवेक? विवरोनी करून बरा विवरावा. आत्मवस्तू कशी आहे? आत्मवस्तू चेतन आहे. जितक्या सगळ्या चेतनाला आत्मवस्तू असं म्हणतात, आणि अनात्म वस्तू अचेतन जड आहे. याचा विवेक करायचा म्हणजे आत्मवस्तू आम्ही निवडायची, आत्मवस्तू बद्दलचा निर्णय करायचा, आणि ते मी आहे इथपर्यंत तो विवेक न्यायचा. नाहीतर आम्ही फक्त विवेकी होऊ. कशासाठी विवेक करायचा? आम्हाला आमच्या स्वरूपापर्यंत, असलेल्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी, असलेल्या अनुभवाला प्राप्त होण्यासाठी त्याची व्यापक मीमांसा करावी. कशाची? आत्म काय अनात्म काय याची व्यापक मीमांसा करावी. फक्त चेतन आणि अचेतन एवढ्यावर आम्ही थांबू नाही, तर काय चेतन आहे, काय अचेतन आहे याचा आम्ही विचार करावा. चेतन काय आहे आणि अचेतन काय आहे ह्याचा विचार आम्ही करावा, आणि अचेतनाचा आम्ही वैचारिक त्याग करावा. प्रत्यक्ष त्याग शक्य नाही, म्हणून वैचारिक त्याग करायचा. म्हणजे अचेतनामध्ये आम्ही परत 3 आर आलेच, त्याचा आग्रह राहणार आहेच. आणि म्हणून आम्ही अचेतन आणि जड काय आहे हा विचार करून त्यामध्ये न रमता आम्ही चेतनामध्ये रमायला पाहिजे, आणि चेतन रूप व्हायला पाहिजे. याला व्यापक मीमांसा असे म्हणतात. आणि समर्थांनी ह्या पूर्ण समासामध्ये ही व्यापक मीमांसा केलेली आहे. पूर्ण समासामध्ये व्यापक मीमांसा केलेली आहे की चेतन काय आहे आणि अचेतन काय आहे. फार बारकाव्यानिशी आम्हाला समर्थांनी चेतन आणि अचेतन, मग आत्मनात्म विवेक कशा संदर्भामध्ये समर्थांनी केलाय हो इथे. काल जर कोणी नगरचं प्रवचनामध्ये प्रलय निरूपण ऐकलं असेल तर त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की आत्मविवेक पिंडी, म्हणजे पिंडाच्या बाबतीमध्ये, म्हणजे देहाच्या बाबतीमध्ये आत्मनात्म विवेक निश्चित करावा. सारासार विवेक ब्रह्मांडी, सारासार विवेक कुठे करावा? ब्रह्मांडाच्या बाबतीमध्ये करावा. पिंड आणि ब्रह्मांड ह्याचा आम्हाला दोन्हीचाही निराश करायचा आहे. म्हणून विवर हे गोडी घेतली पाहिजे. ह्या आत्म अनात्मचा सारसारचा विवेक करून आम्ही याच्यामध्ये गोडी जी आहे ती घेतली पाहिजे. गोड तत्व एकच आहे, ते म्हणजे आत्मतत्व, ब्रह्मतत्व. हे अत्यंत गोड आहे. ते त्या गोडीवर आम्ही अढळ राहिलो पाहिजे, अटळ राहिलो पाहिजे. म्हणून आत्मविवेक ह्या पिंडाच्या बाबतीमध्ये आम्हाला करायला हवा. आणि हा विवेक कसा करायचा पिंडाच्या बाबतीत, म्हणजे माझ्या देहाच्या बाबतीत समर्थांनी अत्यंत सविस्तर बारकाव्यानिशी या ठिकाणी आम्हाला समजून सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की विवरोनी सुदृढ धरावा जीवामध्ये. हा याचं विवरण करायचं आणि सुदृढतेने हा जीवामध्ये धरायचा, म्हणजे घट्ट रोवायचा. जीवाने ती गोष्ट घट्ट पकडून ठेवायची. या जीवाने घट्ट काय पकडलंय हो? का समर्थांना सुदृढ धरावा असं पहिल्या ओळीमध्ये म्हणावं असं वाटतं? कारण ह्या जीवानी काय सुदृढ धरलंय? या जीवानी नामरूप सुदृढपणे म्हणजे पक्के मनामध्ये धरलेले आहेत.
नाम आणि रूप पक्क मनामध्ये धरलेलं आहे. नाम आणि रूपच आम्हाला खरं वाटतं. रूप जर गेलं तर आता कसं, माझं कसं होईल असं आम्हाला वाटतं. साधं टीव्ही जरी बिघडला ना तरी सुद्धा आम्ही उसासे टाकतो. हो, इतकं त्या रूपाच्या मागे आम्ही पडलेलो आहो. बघा, प्रत्येकाने विचार करा की साधं टीव्ही जरी बिघडला तर आता कसं होईल, माझा वेळ कसा जाईल असं आम्हाला वाटतं. साधं छोटं घरातलं छोटस भांड जरी आमच्याकडे फुटलं तरी अत्यंत वाईट वाटतं. त्या रूपाच्या मागे केवढं पडलेलं आहो मी. आणि म्हणून आम्हाला आमच्या ह्या जीवानी काय सुदृढ धरलंय, नाम आणि रूप सुदृढ धरलंय, त्याऐवजी आम्हाला आत्मवस्तू सुदृढ धरायची आहे. म्हणजे प्रज्ञेला त्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. म्हणून एक छोटी प्रक्रिया सांगितली होती की बुद्धीने निर्णय घ्यायचा आहे, बुद्धीने विवेक करायचा आहे की ते आत्मतत्व मी आहे, बाकी अनात्म, अनात्म्याचा त्याग करायचा आणि आत्मतत्व मी आहे हा निर्णय पहिले बुद्धीने करायचा. निर्णय झाल्यानंतर, निवड झालीये, निवड करून आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आता निर्णय झाल्यानंतर सातत्याने तो निर्णय आम्हाला जपायचा आहे. सातत्याने आम्हाला तो विवेक जो आहे, तो निर्णय जो आहे तो आम्हाला जपायचा आहे की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, ते मी आहे. सहा अहम, सहा अहम, सोहम, सोहम. हा आम्हाला सतत जपायचा आहे. आणि असा जपणारी जी बुद्धी आहे ना, ती धृती म्हणतात तिला. त्या बुद्धीचं रूपांतर धृतीमध्ये होतं जेव्हा सातत्याने आम्ही याचा सातत्याने आम्ही हे जपतो, हा निर्णय आम्ही सातत्याने जपतो, तेव्हा ती धृती होते. आणि मग मात्र सतत ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ती स्मृती, स्मृती धृती, बुद्धी स्मृती धृती, निर्णय लक्षात ठेवते ती स्मृती, ती सतत जी जपते ती धृती. आणि मग मात्र तो सतत जपल्यानंतर ती बुद्धी जी आहे ती प्रज्ञापर्यंत येते आणि ती प्रज्ञा स्थिरावते, आत्मतत्वावरती स्थिरावते. म्हणून स्थित प्रज्ञ, म्हणून बुद्धिमान हा स्थितप्रज्ञ असेलच असं नाही, पण स्थितप्रज्ञ हा बुद्धिमान असतो. बुद्धीशिवाय तो प्रज्ञेपर्यंत येऊच शकत नाही. आणि म्हणून आम्हाला विवेक करून आम्हाला आमची प्रज्ञा कशावर स्थिर करायची, आत्मस्वरूपावर स्थिर करायची. जी नामरूपामध्ये स्थिर झालीये त्या नामरूपातून काढून तिला आत्मस्वरूपावर स्थिर करायची आहे. याला सुदृढ धरणे असं म्हणतात. आणि असं जीवानी सुदृढपणे हा विवेक धरायचा आहे, कायम धरून ठेवावा, विसरू नये. आत्मा कोण, अनात्मा कोण, त्याचे करावे विवरण, त्याची आता निरूपण सावध ऐका. मग आता आत्मा कोण आहे, आता सुदृढ जेव्हा आम्हाला धरायचं असेल त्यावेळेला व्यापक मीमांसा करावी लागेल की नाही. एखादी गोष्ट जर का आम्हाला पक्की पकडून ठेवायची असेल तेव्हा मग आम्ही ती वस्तू कशी आहे धरून, कुठून धरावी लागेल, कशाची आहे, तिला काय पद्धतीने पक्क पकडावं म्हणजे मग ती माझ्या हातून सुटणार नाही, हा सगळा विचार आपण करतो की नाही. कोणीतरी आमच्या हातात वस्तू ठेवून देतो, चालत जातो, सांभाळा, नीट सांभाळा म्हटल्यानंतर आपण सगळ्या अँगलनी त्या वस्तूचा विचार करतो की नाही, ती सुदृढ धरतो की नाही, म्हणजे दृढपणे धरतो की नाही, म्हणजे पक्की धरतो की नाही. तसाच आत्मस्वरूप, आत्मनिर्णय, आत्मविचार हा मी सुदृढ धरायला त्याच्या सगळ्या बाजूनी विचार आम्हाला करावा लागेल की आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे. हा सगळा विचार आम्ही जेव्हा करू त्याच वेळेला आम्ही आत्मविवेक नीट करू शकू.
चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी संख्या बोलली पुराणी वर्तती. आता पुराणामध्ये सांगितलेल्या 4 खाणी अंडज स्वेदज उद्भिज ज्या काही आहेत त्या 4ही खाणी 4 वाणी परा पश्यंती मध्यमा वैखरी 4ही वाणी आणि 84 लक्ष योनी आजही आहेत. आजही प्रकार आहेत. नाना प्रकारचे शरीर पण अनंत प्रकारचे देह आहेत. या दृश्य सृष्टीमध्ये अनंत प्रकारचे देह आहेत समर्थ म्हणतात. मग त्या सगळ्यामध्ये आत्मा कुठे असतो? आता विवेकाला सुरुवात झाली, व्यापक मीमांसेला सुरुवात झाली. व्यापक मीमांसा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे या समासामधला, अतिशय महत्वाचा आहे. व्यापक मीमांसा झाल्याशिवाय आम्ही पूर्ण निर्णयावर आरूढ होऊ शकत नाही. एखाद्या आपण लग्न ठरवताना मुलगी बघतो किंवा मुलगी मुलाला बघते. आजकाल दोन्ही बाजूनी महत्वाचं आहे तेवढंच. आणि त्यावेळेला त्या मुलीबद्दल निर्णय जेव्हा आम्हाला घ्यायचा असतो की हिला पसंती द्यायची की नाही द्यायची, तर आम्ही केवढी चिकित्सा करतो की नाही, सगळ्या बाजूनी चिकित्सा करतो की नाही, आणि मग तिची निवड करतो की नाही. मग हे जर आम्ही एका प्रपंचाच्या कार्यासाठी करत असेल तर या ठिकाणी मला माझं शाश्वत कल्याण करायचं आहे. यासाठी मीमांसा, व्यापक मीमांसा किती चिकित्सेनी करावी लागेल. म्हणून 4 खाणींपासून समर्थांनी आमच्या समोर मीमांसेला सुरुवात केलेली आहे. 4 खाणी 4 वाणी आणि सगळ्या अनंत देह, यामध्ये कुठे आत्मा असतो हे आता आम्हाला शोधून पाहायचं आहे. हे जे शरीर आहे, हे जो पिंड आहे, आत्मानात्म विवेक पिंडी असं समर्थच म्हणतात आहे की आत्मानात्म विवेक कुठे करायचा? या पिंडामध्ये करायचा. व या पिंडामध्ये कशा पद्धतीने करायचा हे आता आम्हाला या ठिकाणी समर्थ समजावून सांगतात आहे. कोणत्या प्रकाराने हा आत्मानात्म विवेक आम्हाला करायला पाहिजे. देह अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे अनित्य आहे म्हणजे त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. म्हणून तो अनित्य आहे, म्हणून तो अनात्म आहे. आणि आत्मा नित्य आहे म्हणजे आत्मा अज आहे, अजर आहे आणि अमर आहे. आधी स्वरूप लक्षात घ्यायचं. जे आम्हाला निवडायचं आहे त्याचं स्वरूप लक्षात घ्यायचं, आणि ज्याचा आम्हाला त्याग करायचा आहे त्याचंही स्वरूप लक्षात घ्यायचं. या दोन्हीचे स्वरूप जेव्हा आम्ही लक्षात घेऊ तेव्हाच आम्ही निवड करू शकू की नाही. तोपर्यंत नाही. निवड करायला आमच्या समोर अनेक वस्तू असतात, त्यातून आम्ही प्रत्येक वस्तूची शहानिशा करतो, मग एक वस्तू निवडतो. त्याप्रमाणे आमच्या समोर आता देह आहे आणि आत्मस्वरूप आहे, यातली निवड करायची आहे. तर निवड करताना सगळ्यात पहिले त्याचं स्वरूप लक्षात घ्यायचं की आत्मा अज, अजर आणि अमर आहे. आम्ही माणूस जन्माला येतो, जगतो, मरतो असं आम्ही समजत असल्यामुळे, हा भ्रम आम्हाला असल्यामुळे अशा पद्धतीची मांडणी करावी लागली असं काकांचं म्हणणं आहे. म्हणून ह्या आत्मसत्तेवर या शरीराचे, या अंतःकरणाचे जेवढे काही सर्व व्यवहार होतात, ह्या सगळ्या व्यवहाराची समर्थांनी या ठिकाणी मीमांसा केलेली आहे. सगळे व्यवहार शरीराचे जे काही होतात, ज्या काही हालचाली होतात, मग काय होतं की घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो जाणवणी शब्द, नाकाने वास घेतो, त्वचेने स्पर्श जाणतो, वाणीने शब्दार्थ लक्षात घेऊन बोलतो. आता हे जे पायांना चालवतो, हातांना हलवतो, भुवई वाकडी करतो, समर्थांनी प्रत्येक आमच्या देहाच्या हालचाली टिपून का दिलेल्या आहेत आम्हाला? कारण या प्रत्येक हालचालीमध्ये ह्या हालचाली कोणामुळे होतात? जर समजा समर्थांनी एकच आम्हाला ओवी दिली असती की नाकाने वास घेतो, स्पर्श जाणतो आणि वाणीने शब्दार्थ लक्षात घेऊन बोलतो,
इतकंच दिलं असतं तर बाकीच्या एकही क्रिया दिल्या नसत्या, देहाच्या हालचाली दिल्या नसत्या, कोणत्या क्रिया दिल्या नसत्या, तर आम्ही काय म्हटलं असतं, इतक्याच फक्त अनात्मा आहे, बाकीचा सगळ्या आत्मा आहे. खूप हुशार आहे हो आपण, फार हुशार आहे. एवढंच आम्हाला दिलंय तेवढंच करावं, जास्तीचं काही आम्ही आमच्या मनाने करू नये. हे कुठे असतं? प्रपंचामध्ये. आमच्या मनाने करू नये हे आम्ही प्रपंचामध्ये हे सूत्र लावतो आणि परमार्थामध्ये आम्ही सगळं आमच्याच मनाने करत असतो. हे परमार्थाचं सूत्र आम्ही लावलेलं आहे. परमार्थामध्ये श्री गुरूंनी सांगितलेल्या प्रमाणेच आम्हाला प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे. आम्ही जे आम्हाला करायचं ते आम्ही श्री गुरूंकडून वदवून घेतो. कसं वदवून घेतो? जातो दर्शनाला गुरुदेवांच्या, गुरुदेवा माझी किनी खूप इच्छा आहे की दासबोधाचा अभ्यास करावा. मग आम्ही करावा का? संत कोणत्याही संत वाङ्मयाला नाही म्हणणार नाही, संत कोणत्याही व्रत वैकल्याला नाही म्हणणार नाही, संत कोणत्याही सत्कर्माला नाही म्हणणार नाही. तू सत्कर्म करू नको, तू हे व्रत करू नको असं कोणीच संत श्री गुरु म्हणणार नाही. मग म्हणून मग श्री गुरु म्हणतात, गुरुदेव म्हणतात काही हरकत नाही, काय हरकत आहे दासबोध वाचायला, अत्यंत सुंदर आहे. मग आपण म्हणतो की मला माझ्या गुरूंनी दासबोध वाचायला सांगितलं. माझ्याच मना हे सगळं माझं म्हणणं मी श्री गुरूंकडून वदवून घेतो. हे कुठे? परमार्थामध्ये मनाने करतो आणि प्रपंचामध्ये म्हणतो की मनाने काहीही करू नाही. अशी उलटी रीत असते हो आमची सगळी. आणि म्हणून आम्हाला समर्थांनी प्रत्येक गोष्ट ही इथे उद्घृत केलेली आहे. लहान लहान गोष्ट उद्घृत केलेली आहे की अनात्म काय आहे, आत्म काय आहे. आणि म्हणून आम्हाला सावधान आणि चंचल चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रियद्वारा, सतत जागा राहून सर्वत्र व्यापून राहून देहाचे सर्व व्यापार चालवतो. कोण चालवतो? चंचल देहाचे सगळे व्यापार कोण चालवतो? आत्मतत्व. व तो अकर्ता आहे. त्याच्या अधिष्ठानावर मांडणी कशी करायची? त्याच्या अधिष्ठानावर त्याचं जे प्रतिबिंब चिदाभासाच्या रूपाने पडलेलं आहे बुद्धीत, ते सगळे देहाला ऍक्टिव्ह करतो. ऍक्टिव्ह समजलं. आणि म्हणून सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून तो एकटाच हे सर्व करतो. म्हणून चंचल म्हणजे फिरणारा नव्हे, आत्मा आणि जीव दोन्ही तत्वे सर्व देहभर व्यापून असतात. ही आधी मांडणी लक्षात घ्या. आत्मा आणि जीव. आता जीव का म्हटलेला आहे? आत्मा आणि जीव, त्या बुद्धीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे ना आत्म्याचं, तो चिदाभास हा संपूर्ण शरीरभर व्यापून असतो. तो या देहाला सत्य मानतो, देह खरा म्हणतो, जग खरं म्हणतो, म्हणून त्याला जीव असं म्हणतात. वास्तविक पाहता ते आत्म्याचं प्रतिबिंब आहे, ते चैतन्य आहे. म्हणून आत्मा आणि जीव संपूर्ण देहभर व्यापून राहतात. ही मांडणी जर नीट लक्षात आली तर आम्हाला आत्मनात्म विवेक करायला सोपा जाईल. आणि म्हणून प्रत्येक ज्ञानेंद्रियात प्रत्येक ज्ञानासाठी त्याला जावं लागत नाही. तो पूर्ण शरीरभर व्यापून असल्यामुळे चैतन्य संपूर्ण शरीरभर, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. संपूर्ण या शरीरभर चैतन्य व्यापून असल्यामुळे त्याला प्रत्येक इंद्रियाकडे ज्ञानासाठी जावं लागत नाही. आणि असं चैतन्य मी आहे असा निर्णय आम्ही प्रत्येक हालचालीच्या वेळेला आम्हाला करायला पाहिजे.
गीतेमध्ये सुद्धा एक असा फार सुंदर श्लोक आहे हो, फार मोठा श्लोक आहे पण जरा कठीण आहे, वाचून दाखवते म्हणजे मग कळेल की गीता आणि दासबोध यांचा समन्वय किती सुंदर आहे. गीतेमध्ये श्लोक आहे अध्याय 5 मध्ये की पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन. कठीण आहे की नाही, उच्चारण सुद्धा कठीण आहे. प्रलपन विसृजन गृहणम उन्मिशन निमिशन अपि. म्हणजे ज्ञानी मनुष्य पाहत असताना, ऐकत असताना, स्पृशन म्हणजे स्पर्श करीत असताना, वास घेत असताना, खात असताना, चालत असताना, झोप घेत असताना, पहा गीतेने सुद्धा सगळ्या देहाच्या हालचाली आम्हाला नीट दिलेल्या आहेत. कारण व्यापक मीमांसा, विवेक नीट करायचा असेल तर व्यापक मीमांसा. म्हणून झोप घेत असताना, श्वास घेत असताना, बोलत असताना, त्याग करीत असताना, डोळे मिटत असताना, उन्मिशन निमिशन, डोळे उघडत असताना, इतक्या सगळ्या ह्या क्रिया आमच्या शरीराच्या आहे. प्रलपन विसृजन गृहणम उन्मिशन निमिशन, या सगळ्या ज्या क्रिया आहेत या आमच्या देहाकडून होतात. या सगळ्या क्रिया होत असताना ज्ञानी अधिष्ठान आत्म्याचे भान ठेवतो. अधिष्ठान आत्म्याचे भान ठेवतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या क्रिया आहे, ह्या सगळ्या क्रिया कोणाच्या अधिष्ठानावर होतात आहे, कोणामुळे होतात आहे. आला प्रश्न केन. केनचा प्रश्न इथे परत आला. कोणामुळे ह्या सगळ्या क्रिया होतात आहे? ज्याच्या अधिष्ठानावर ह्या क्रिया होतात आहे ते अधिष्ठान मी आहे. या देहाच्या क्रिया आहेत. देह अचेतन जड आहे, मी चेतन आहे, मी चैतन्य रूप आहे. अशा पद्धतीचं भान मला सतत मी जर ठेवत असेल तर मग मात्र माझा आत्म आणि अनात्म विवेक हा सुदृढ अंतःकरणामध्ये रोवल्या जाईल. अंतःकरण सुदृढपणे त्या विवेकाला अंतःकरण धरून ठेवेल. पण प्रत्येक क्रियेच्या वेळेला मला सावध राहावं लागेल. आणि हे साधन आहे, हे साधन आहे, वैचारिक साधन आहे. विचारांच्या माध्यमातून आम्हाला या देहबुद्धीचा त्याग करायचा आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी विचारांच्या माध्यमातून. मग प्रत्येक क्रियेला मला एवढंच सावध राहावं लागेल की नाही? आपण सावध राहतो का? अगदी बेसावध असतो. मी पाहिलं हो, मी बघितलं, यांनी ही चूक करताना मी पाहिलं म्हणून बरं झालं. काय आहे? कुठे रमतोय? अहंकारामध्ये चाललोय. मीला सत्यत्व देतोय. ज्यांनी पाहिलं त्याला सत्यत्व देतोय, पण कोणाच्या अधिष्ठानामुळे पाहिलं? यांनी पाहिलं, यांनी चूक केली, हे ज्ञान मला कोणाच्या सत्तेमुळे झालं, कोणाच्या सत्तेवर झालं. होणार ज्ञान मला असणाऱ्या ज्ञानामुळे झालं. आत्मा ज्ञानरूप आहे. आलं केलं परत. बापरे, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विद्यते. आला परत श्लोक केनचा. असा विचार आम्हाला प्रत्येक वेळेला करावा लागेल. आणि केनोपनिषद सुद्धा, ह्याचा केनोपनिषदामध्ये सुद्धा विचार केलेला आहे. कोणत्या मंत्रात विचार केला हो? श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोयत, श्लोक 8. पहिला अध्याय मधला 2 नंबरचा जो श्लोक आहे, श्रोत्रस्य श्रोत्र म्हणजे कानाचा कान, डोळ्याचा डोळा, मनाचं मन. काय बघायचं आम्हाला? आत्मनात्म विवेक करताना काय बघायचंय? डोळ्याचा डोळा बघायचा आहे, कानाचा कान बघायचा आहे, मनाचं मन बघायचं आहे.
म्हणजे काय? मनाचं मन बघायचं म्हणजे दोन मन आहे. कोणतं मन बघायचं? आम्हाला डोळे दोन आहे, पण त्या डोळ्याच्या मागे डोळा आहे. म्हणजे शंकराचा तिसरा डोळा का हो? नाही, अजिबात नाही. डोळ्याचा डोळा बघायचा आहे. जगता पाहे जो डोळा, जो डोळा या जगताला पाहतो ना, तोही स्वय आंधळा. काका म्हणतात, ज्या डोळ्यांनी आम्ही सगळं जग पाहतो, तो डोळा सुद्धा आंधळा आहे. कारण त्या डोळ्यांनी आम्ही खरा डोळा पाहू शकत नाही. म्हणजे डोळा ज्याच्या सत्तेवर पाहतो, ती आत्मसत्ता, त्याच्या अधिष्ठानावर डोळा सगळं दृश्य जगत पाहू शकतो, तो डोळ्याचा डोळा आहे. ते आत्मस्वरूप, ते मी आहे, हे डोळा पण जाणू शकत नाही. मन ज्याच्या अधिष्ठानावर काम करतो, ते अधिष्ठान मी आहे, म्हणून ते मनाचं मन, कानाचा कान, हे सगळं जे आहे, कानाचा कान, मनाचं मन, डोळ्याचा डोळा, हा आत्मा आहे आणि तो मी आहे. मग आता कान, डोळा, हे सगळं जे आहे, नाक, हे सगळे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय अनात्म आहे. हे आपल्या इच्छेने हालचाल करू शकत नाही. नाही तर मृतदेहाने हालचाल केली असती. त्या मृतदेहामध्ये चैतन्य नसल्यामुळे तो काहीही करू शकत नाही. पुतळा काहीही करू शकत नाही. सुंदर पुतळा केला, अगदी हुबेहूब माणसासारखा, तरी तो काही करू शकत नाही. रोबोट सगळं करतो, परंतु त्याला सगळ्या ऑर्डर द्याव्या लागतात आणि तो ऑर्डर देणारा चेतनच असतो. म्हणजे आत्मा नसतो बरं का, देहधारी चेतन बटना दाबतो आणि ते रोबोट काम करतो, पण रोबोट आपल्या मनाने काम करू शकत नाही. याला याला म्हणतात आत्मा अनात्म विवेक. हा आत्मा आणि अनात्म विवेक आहे. सतत त्या आत्म्याचा विचार करायचा प्रत्येक हालचाली क्षणी. आणि म्हणून थोडी गुंतागुंतीची ही मांडणी जरूर आहे, परंतु ही गुंतागुंत श्री गुरु सोडवतात. ते आम्हाला कानाचा कान सांगतात, डोळ्याचा डोळा सांगतात. जो काही या समासामध्ये आम्हाला दिलेला आहे, धीटपणा, लाजणे, खाजवणे, खोकणे, ओकणे, थुंकणे, अन्न खाणे, अहो ही सगळी लिस्ट वाचली की इतका कंटाळा येतो की बापरे, हे तर सगळं आम्हाला माहितीच आहे. हो माहित आहे, पण प्रत्येक वेळेला आम्ही इथे जागृत असतो का? आम्हाला खोकला आल्यानंतर तर वाटतं का की हा खोकला कोणाच्या अधिष्ठानावर येत आहे, असं कधी वाटलं का हो? आम्ही थुंकताना सुद्धा आम्हाला कधी असं वाटतं का? म्हणजे केवढं आम्हाला सावध राहावं लागेल. शरीराच्या प्रत्येक बारीक हालचालीच्या वेळेला आम्हाला सावध राहावं लागेल. ही सावधानता आमच्या अंगी बांधण्यासाठी समर्थांनी हा एवढा मोठा खटाटोप केला संपूर्णपणे. आणि हाच विचार जो आहे, श्रोत्र म्हणजे कानाचा कान, डोळ्याचा डोळा, हा संपूर्ण विचार या समासामध्ये आलेला आहे. आणि म्हणून हा विचार आम्ही जर केला, जर सुदृढपणे हा विचार आम्हाला करता आला, तर आम्हाला आत्मनात्म विवेक नीट कळेल. आणि म्हणून प्रवृत्ती निवृत्ती विपरीत तोची आत्मा. प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, याचा सगळ्यांचा विचार आम्ही कोणाच्या अधिष्ठानावर करतो? आत्म्याच्याच अधिष्ठानावर करतो. म्हणून एके देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे. आणि हा विचार आम्हाला श्री गुरु शिकवत असतात. श्री गुरु शिकवत असतात. कसे असतात श्री गुरु? शब्दज्ञाने अचळू, म्हणून शब्दज्ञाने अचळू, ब्रह्मानंदे जया डोलू. श्री गुरु जो दयाळू, निववी शिष्या. शिष्याला निववत असतात ते श्री गुरु असतात. निवणे म्हणजे काय? निखारा असतो, तप्त निखारा असतो.
आणि त्याच्यावर पाणी टाका, त्याच्यामधला अग्नी निघून जातो, परंतु गरम असतोच की नाही, तो कोळसा गरम असतोच की नाही. मग तो कोळसा केव्हा थंड होतो, थोड्या वेळाने अगदी निवतो, त्याच्यामधला संपूर्ण अग्नीचा अंश निघून जातो, तप्तपणा निघून जातो. मग तो कापसामध्ये जरी गुंडाळून ठेवला तरी कापूस पेटत नाही. याला निवणं असं म्हणतात. असं श्री गुरु शिष्याला त्याच्या अंतःकरणाच्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत, या वृत्तींचा अगदी उपशम करत असतात, त्या निवृत्त करत असतात, त्या शांत करत असतात. कोण? श्री गुरु. म्हणून श्री गुरूंचा संग महत्वाचा, श्री गुरूंचा सहवास महत्वाचा. पण त्यासाठी शिष्य कसा पाहिजे? शांत आणि शरणागत. काकांनी सांगितलंय, शांत आणि शरणागता देई जे ज्ञान समजता, ऐसीची आज्ञा निश्चिता शास्त्राची असे. शास्त्राची आज्ञा आहे की शिष्य हा शांत आणि शरणागत हवा, तेव्हाच तो निवेल, तोपर्यंत निवणार नाही. निखाऱ्यावर पाणी टाकल्यानंतर निखारा निवेल. गरम निखारा निवेल का हो? नाही, त्याच्यावर पाणी टाकावं लागेल. तसंच त्याचप्रमाणे मला माझं अंतःकरण पहिले शांत करावं लागेल, आणि शांत अंतःकरण करून मग श्री गुरूंकडे गेलं की ते निवून जाणार आहे, सगळ्या वृत्ती शांत उपशम होणार आहे. आणि म्हणून मला श्री गुरूंकडून हा विवेक शिकून घ्यायचा आहे. ऐके देखे हुंगे चाखे नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि ढाके तोची आत्मा. ऐकतो, वास घेतो, घाबरतो, ओळखतो, संतुष्ट होतो, घाबरतो, तोच जीवात्मा. इथे त्यांनी समर्थांनी जीवात्मा म्हटलेला आहे. आणि पदार्थांची आसक्ती, समाजात बरी वाईट वर्तणूक, परंतु जीवात्मा जो म्हटलेला आहे, जीवात्मा ऐकतो, वास घेतो, पाहतो, चव घेतो. आत्मा नाही ही वास घेत, परंतु हा जीवात्मा म्हणजे कोण आहे? बुद्धीत पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे कुटस्थ असल्यामुळे, ते बिंब असल्यामुळे प्रतिबिंब बुद्धीत पडलं, हा जीवात्म्याचा अर्थ आहे. म्हणून कोणामुळे हे सगळं, कोणाच्या अधिष्ठानामुळे हे सगळं होत आहे? ऐकणं, वास घेणं आत्म्याच्या अधिष्ठानावर होत आहे. जीवात्मा हे सगळं प्रत्यक्ष करतो आहे, अशी मांडणी करून घ्या. म्हणजे मग जीवात्मा काय, आत्मा काय गोंधळ होणार नाही. म्हणून लढाईमध्ये सुद्धा तोच लढतो हो. दुसऱ्याचा देह मारतो, स्वतःचा देह मरतो, या दोन्ही मध्ये जीवात्माच आहे. काय समर्थांनी बारकावे निशी आम्हाला दिलाय. भित्रा, तोच भित्रा बलवान होतो, विद्वान मतिमंद होतो. इतक्या सगळ्या गोष्टी या सगळ्यांना न जुमानणारा होतो. कोणाच्या अधिष्ठानावर? आत्म्याच्या अधिष्ठानावर. आणि हे सगळं अनात्म आहे. अनात्म म्हणजे जे स्वतः जाणत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा जाणत नाही, त्याला अनात्म असं म्हणतात. हा पेन आहे, ह्या पेनाला जर विचारलं की सांग कोणाचं प्रवचन आहे, तर हा सांगू शकतो का? नाही. दुसरा प्रश्न विचारला, सांग तुझा रंग कोणता आहे, हा सांगू शकेल का रंग? म्हणजे जो स्वतःला जाणत नाही, जो दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला अचेतन असं म्हणतात. आणि म्हणून हा देह जो आहे हा अचेतन आहे, हा जड आहे. अचेतन जड जे काही घटक आहे त्यापैकी हा एक आहे. दुसरा, अचेतन जड देह का आहे? देह पंचभौतिक आहे. जे जे 5 महाभूतांपासून तयार झालेलं आहे ते अचेतन जड आहे. पंचमहाभूत सुद्धा अचेतन जड आहे. ज्यांना ज्यांना उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे, ते सगळं अचेतन जड आहे. परंतु
या देहाच्या बाबतीमध्ये उत्पत्ती स्थिती लय म्हणायचं नाही, जन्म जरा मृत्यू असं म्हणायचं. जेवढे सजीव आहेत त्या सगळ्यांना जन्म जरा मृत्यू म्हणायचं. उत्पत्ती स्थिती लय हे फक्त अचेतन जड त्यांना म्हणायचं, म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव नाही त्यांना म्हणायचं. बाकी उत्पत्ती स्थिती लय म्हणा की जन्म जरा मरण म्हणा, हे ह्या कॅटेगरीमध्ये येणारे सगळे अचेतन जड आहे. हे आधी मला पटलं पाहिजे. माझा देह हा अचेतन जड आहे, आधी हे पटवून घ्यायचं, मग दुसऱ्या पायरीवर यायचं. आता देह अचेतन जड असताना सुद्धा हा चालतो, बोलतो, हसतो, खातो, पितो, तो धैर्यवान असतो, तो उदार असतो. 17वा बघा, कंजूस असतो, वेडा असतो, शहाणा असतो. ह्या सगळं जे आहे हे तो कोणामुळे करतो? तो ह्या जीवात्म्यामुळे हालचाली करतो. आणि जीवात्म्याचं अधिष्ठान काय आहे? या जीवात्म्याचं अधिष्ठान आत्मा आहे, कुटस्थ आहे, ते मी आहे, ते मी आहे. म्हणून मी मूळचा आत्मरूप आहे, जीव मूळचा ब्रह्मरूप आहे. म्हणून जीवाची जी संकल्पना आहे ही स्पष्ट आमच्या समोर पाहिजे. नाहीतर मग आमच्या मनामध्ये एक शंका येऊ शकते की आत्मा अकर्ता, मग तो वास घेणं, देहामध्ये राहणं, लढाई करणं, पदार्थाची आसक्ती समर्थाने दिलं, मग हे कसं, असं आपल्या मनामध्ये एक येऊ शकतो. म्हणून चिदाभास हा सांधा आहे, सांधा आहे. तो शरीराकडे झुकला की मी शरीर आहे, मी देह आहे, देह सत्य आहे असं म्हणतो. आणि तो जर का कुटस्थाकडे झुकला, कुटस्थाकडे त्यांनी जर आपली नजर फिरवली, तर तो मी म्हणतो मी आत्मा आहे, मी मूळचा ब्रह्मरूप आहे. साधकाने कशाचा विचार करायचा? जीवाच्या माध्यमातून कुटस्थ रूप होण्याचा विचार करायचा, जीवाच्या माध्यमातून देहरूप होण्याचा विचार करायचा नाही. याला आत्मविवेक असं म्हणतात. 19वी ओवी पहा, झोपतो, उठतो, बसतो, चालतो, धावतो, संपूर्णपणे हो. कुठपर्यंत समर्थांनी याचं वर्णन केलेलं आहे? 23वी ओवी बघा, देह अनित्य, आत्मा नित्य. आता समर्थ आत्मनात्म विवेक करता करता आम्हाला नित्य आणि अनित्य पण सांगायला लागले. तुम्ही म्हणाल की ताई, तुम्ही तर ताई आता सांगितलं की आत्मानात्म विवेक पिंडाच्या बाबतीत, सारासार विवेक ब्रह्मांडाच्या, असे कंपार्टमेंट थोडी आहेत तसे. आमच्या सोयीसाठी ते विवेक संतांनी सांगून ठेवले आहेत. पण बाकी नित्य अनित्य विवेक सुद्धा आम्ही देहाच्या बाबतीत लावू शकतो. पण सगळ्याचं सूत्र एकच आहे, अचेतन जड. जेवढं काही असार आहे, जेवढं काही अनित्य आहे, जेवढं काही अनात्म आहे, अनात्म, अनित्य, असार, हे सगळं अचेतन जडच्या बाबतीमध्ये लागू पडतं. म्हणून असं काही असं टाईट कंपार्टमेंट असे नाहीये की इकडचा विवेक इकडे नाही आणायचा, इकडचा विवेक इकडे नाही आणायचा, असं नाही. पण त्यातल्या त्या ढोबळ मानाने संतांनी आम्हाला सोपी वाटणी करून दिली आहे की आत्मनात्म विवेक करा. आणि आत्मनात्म विवेक केल्यानंतर ज्या वेळेला कळेल की मी सतरूप आत्मा आहे, मी अनात्म देह नाही, देह जाणार आहे आणि आत्मा हा आहे आहे आणि आहे, असा सतरूप मी आहे. म्हणून आत्मनात्म विवेकाच्या माध्यमातून मी सतरूप आहे हा निर्णय करायला काय हरकत आहे? शेवटी युक्त्याच कराव्या लागतात की नाही आम्हाला? मला या सगळ्याच्या बाबतीमध्ये युक्तीच करावी लागते. म्हणून इथे काकांनी सुद्धा म्हणते, म्हणून तया जे जाणणे ते नाना युक्ती विवरणे. जर आम्हाला आत्मस्वरूप जाणायचं असेल तर आम्हाला नाना युक्ती कराव्या लागतात आणि बुद्धीची या कोंदणे बसवणे पडे. बघा, समर्थ काय म्हणतात, ते सुदृढ धरावा.
आणि काका केनो मध्ये श्रोत्रस्य श्रोत्र ह्या श्लोकाच्या अंतर्गत, काय या श्लोकाच्या अंतर्गत काकांची मी ओव्या घेतल्या, कारण ह्या आत्मनात्म विवेकामध्ये ह्या मंत्राचा संपूर्णपणे प्रतिबिंब पडलाय असं काकांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. काका म्हणतात आहे की ह्या मंत्राचं प्रतिबिंब ह्या पूर्णपणे समासामध्ये आहे. म्हणून जर आम्हाला आत्मस्वरूप जाणायचं असेल तर नाना युक्ती कराव्या लागतात, आणि नाना युक्ती करण्यासाठी ती एक युक्ती म्हणून आम्हाला आत्मनात्म विवेक जो आहे, त्या आत्मनात्म विवेकाच्या माध्यमातून मी सतरूप आहे हा निर्णय घ्यायला काय हरकत आहे. सारासार विवेक जो आहे हा ब्रह्मांडाच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही करतो, सार काय आणि असार काय, आणि मग त्यामध्ये आम्हाला ब्रह्मांडाचं ज्ञान होतं की नाही, सगळ्या ब्रह्मांडाचं ज्ञान होतं ना, दगड काय आहे, पक्षी काय आहे, झाड काय आहे, सूर्य कसा, चंद्र कसा. मग हे ज्ञान मला का होतं, कारण ज्ञानरूप आत्मा आहे, तो मी आहे, तो सार रूपानी आहे, म्हणून मी चित्रूप आहे. हा निर्णय आम्ही सारासार विवेकाच्या वेळेला करावा, त्याच्या माध्यमातून हा निर्णय करावा. आणि नित्य अनित्य विवेकाच्या वेळेला आम्ही नित्य टिकणार आहोत, आम्ही अनित्य नाही. देह गेला तरी मी आहेच असं नित्य टिकणारा मी आहे, तेवढा आनंद होतो. डॉक्टर म्हणतात की तुम्हाला काहीच झालं नाहीये, मरणाची भीती भय बाळगू नका, तुमचा मृत्यू नाही, जरी आजार झाला तरी तुम्हाला मरण नाही, केवढा आनंद होतो आपल्याला. आता आउट ऑफ डेंजर तुम्ही झाले, केवढा आनंद होतो. असं मी जर नित्य रूपाने मी राहणार असेल तर केवढा आनंद होईल. म्हणून मी आनंद रूप आहे, म्हणून मी सच्चित आनंद रूप आहे असा निर्णय या विवेकाच्या माध्यमातून संत आम्हाला सांगतात. ही युक्ती आहे, ही युक्ती करायची. आणि म्हणून ही युक्ती करत असताना देह अनित्य आत्मा नित्य आहे, 23वी ओवी समर्थ आम्हाला सांगून राहिले आहेत की ह्या आत्मा नित्य आहे, यालाच नित्य अनित्य विवेक म्हणतात. आणि हा विवेक अतिसूक्ष्म असतो आणि तो ज्ञानीच जाणतात. अतिसूक्ष्म विवेक असतो, नित्य काय आहे, अनित्य काय. आता माझ्या देहामध्ये नित्य काय अनित्य काय याच्यासाठी आणखीन सूक्ष्म दृष्टी पाहिजे. काय नित्य आहे, आधी अनित्य काय आहे. देहाच्या 3 अवस्था, बाल, तरुण, वृद्ध, अनित्य आहे असं आपल्याला कधी वाटतं का? नाही, या अनित्य आहेत. परंतु या अनित्य जरी असल्या तरी बालपणातला मी आणि वृद्धापकाळातला मी एकच आहे असं आम्हाला नक्की वाटतं की नाही. असं वाटतं का मी बदलला म्हणून? त्यावेळेला आपण काय म्हणतो, माझा देह बदलला, मी तोच आहे. तुमच्यात खूप बदल झाले हो, हो शरीरात झाले, मी तोच आहे पूर्वीचा, तेवढाच उत्साही, तेवढाच आनंदी. म्हणजे मी बदलत नाही हे आम्ही एका दृष्टीने मान्य केलेलं आहे. म्हणून ते नित्य तत्व आहे. त्याला प्रत्यभिज्ञान असं शास्त्रीय शब्द आहे, घाबरू नका. शब्द ऐकून थोडं थोडं कठीण शब्द दिले म्हणजे आपल्याला पुढे पुढे जायचंय आता. म्हणून नित्य आणि अनित्य आम्ही समजायला पाहिजे काय आहे. 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, राहतात का नेहमी? नाही राहत. म्हणजे त्या अनित्य आहेत की नाही. मग नित्य काय आहे? त्या 3ही अवस्थेमध्ये आम्हाला ज्ञान असतं की नाही. मी गाढ झोपलो होतो, उठल्यावर कळतं की नाही, हे कोणाला कळलं? मला स्वप्न पडलं छान, कोणाला कळलं? ज्याला कळलं तो नित्य आहे आणि ह्या अवस्था बदलणाऱ्या आहेत, म्हणून या अनित्य आहे. मग आम्ही या अवस्थांच्या मागे लागायचं नाही, जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या मागे लागायचं नाही. काय करावं, आज खूप झोप झाली नाही, अस्वस्थ वाटत आहे, याच्या मागे आम्ही लागू नये. नित्य अनित्य विवेक, कारण झोप ही अनित्य आहे, त्याच्या मागे लागू नये. जेव्हा यायची तेव्हा येईल. जागृतीचं प्रारब्ध संपलं की मगच सुषुप्ती येते. झोप येत नसेल तर विचार करायचा की अजून माझं जागृतीचं प्रारब्ध बाकी आहे. चल उठ रे बाबा, चल अभ्यासाला लाग, आहे जागृतीचं प्रारब्ध, ते संपेपर्यंत अभ्यास कर. संपलं की तुला तिथेच झोप येणार आहे. मग अर्धा शब्द वाचन झालं तरी तुला झोपच लागणार आहे.
म्हणून याच्यातलं नित्य काय आहे, अनित्य काय आहे, नीट बारकाईने लक्षात घ्यायचं आणि आम्ही नित्य अनित्याचा विचार करायचा. म्हणून जितकं काही स्थूल आहे, जेवढं काही कळणार आहे, हे सगळं अनित्य आहे. आणि अतिसूक्ष्म जे आहे ते वृत्तीला कळत नाही, ते नित्य आहे. म्हणून जेवढं जेवढं या वृत्तीला कळतं, जेवढं जेवढं वृत्ती ज्ञान आहे, हे सगळं अनित्यामध्ये जमा होतं. वृत्ती ज्ञान म्हणजे आम्हाला जे ज्ञान होतं, डोळ्याच्या माध्यमातून ज्ञान झालं म्हणजे डोळ्यातून ती अंतःकरण वृत्तीला होणारं ज्ञान. म्हणून होणारं ज्ञान हे असणाऱ्या ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणून प्रतिबोध विदितम मतम या श्लोकाचं थोडक्यामध्ये विवरण जर एवढंच करायचं असेल तर होणारं ज्ञान असणाऱ्या ज्ञानामुळे होतं. लिहून घ्या हे वाक्य अगदी आणि पक्क लक्षात ठेवा, म्हणजे हा मंत्र आपल्या सगळ्यांना नीट समजून जाईल. आणि हेच समर्थांनी सांगितलंय की ते वृत्ती ज्ञान जे आहे ते अनित्य आहे आणि जे सूक्ष्म ज्ञान आत्म्याचं ज्ञान आहे, ब्रह्माबद्दलचं, हे नित्य आहे. आणि म्हणून या नित्य आणि अनित्याचा सगळा तपशील समर्थांनी पुढच्या समासामध्ये केलेला आहे. पुढच्या समासामध्ये आता ही जी सूक्ष्म अंतःकरण वृत्ती आहे, हिचा सूक्ष्म अंतःकरण वृत्तीचा निराश कसा करायचा, ही सगळी याबद्दलची सगळी मांडणी समर्थ आम्हाला पुढच्या समासामध्ये देतात आहे. तत्पूर्वी समर्थांनी आम्हाला नित्य अनित्याचा विचार सांगताना सांगितलं आहे की ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत 27वी ओवी बघा, सगळे जे जीव आहे ह्या सगळ्या जीवाच्या बाबतीमध्ये त्याच्या निर्मितीपासून नाशापर्यंत लक्षात घ्यायचं आणि त्याला नित्य अनित्य विवेक लावायचा. आणि अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला, अनात्म विवेकाचा अभ्यास केला, तर एक दिवस अनात्म हे अनात्मा तिथेच गळून पडतो. वैचारिक दृष्ट्या त्याचा निराश होतो, देहाचा, 4 देहाचा निराश होतो, पिंड ब्रह्मांडाचा निराश होतो आणि निराश झाल्यानंतर जे उरतं ब्रह्मतत्व ते मी आहे असा निर्णयाचा एक दिवस सहज अलगद हळूच होऊन जाईल. पण श्री गुरूंच्या कृपेनेच होईल, त्यांच्या मार्गदर्शनानेच होईल. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास पहिला. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील आत्मानात्म विवेक नावाचा पहिला समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जर कोणाला काही भाग समजला नसेल निश्चित मला फोन करा, मी परत समजावून सांगेन, परंतु समजावून घ्या. रामकृष्ण ताई. हा रसिका ते रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रेखावणी नमस्कार. रामकृष्ण रामकृष्ण हरी मीना ते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. बेबी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. संजीवनी ताई रामकृष्ण हरी. हा कुलकर्णी काका नमस्कार करतो. हा नमस्कार. नमस्कार. संजीवनी ताई रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज तुम्ही जॉईन झालं, छान झालं. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. आज आपण पहिल्यांदा जॉईन झालं संजीवनी. चालू होता 9 वाजता चालू होता का? हो, गुरुवार आणि शुक्रवारी पण 9 वाजता. शुक्रवारी पण 9 वाजता का? हो, गुरुवार शुक्रवार 9 वाजता. काल फक्त काही कारणामुळे 8:30ला घेतले, पण बाकी 9 वाजता. अच्छा अच्छा. ते वेळ काय कळत नाही ना, ते म्हणून थोडंसं मिस मला तुमचा नंबर माझ्याकडे पाठवा, मी तुम्हाला सदाफुली ग्रुप बर बर कृष्णहरी चालेल. काका रामकृष्ण हरी नंबर पाठवून द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण उल्हासजी रामकृष्ण हरी.
संजीवनी ताई, तुम्ही नंबर पाठवून द्या, मी तुम्हाला सदाफुलीमध्ये ऍड करते. नानासाहेब रामकृष्ण हरी. अरे एकदम बढिया, एकदम बढिया. हा ना. पुढच्या वर्गात जायचं का नाही? त्याच वर्गात राहायचं आपण. वैयक्तिक नाही, नाही, पाठवू का? वैयक्तिक तुम्हाला पाठवू का? एकदम बढिया. हो हो, वैयक्तिक पाठवा, मी तुम्हाला जॉईन करून देते. ओके ओके चालेल. नमस्कार करते नानासाहेब. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार संजीवनी. काकू रामकृष्ण हरी काकू. पंकज राम, नमस्कार करते. सुरेंद्र दादा रामकृष्ण हरी. आज तुम्ही शिवगड ऐकलं, नमस्कार करते बाबा शिवगड वासियांना. खूप छान. रामकृष्ण हरी काकू, नमस्कार करते. हरी अमृता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण रामकृष्ण हरी. ताई, तुमचा चेहरा नाही दिसत आहे. रामकृष्ण हरी. नाही हो हो. रश्मी थांबते रा. हो काकू. हो शाला काकू. हो. हो हा. काकू छान होता आजचा समाज. खूप सुंदर होता. खूप सुंदर. एकदम